जनावरांसाठी चारा आणण्यासाठी वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मंगळवारी दिनांक 16 रोजी दुपारच्या सुमारास घडली. अहरम बेग इक्बाल बेग, वय वर्ष 12, राहणार धारोली असं मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अकोल्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट होत असल्याने शेत पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. अशात अकोट शहरातील धारोली वेस भागात राहणारा अहरम बेग हा जनावरांचा चारा आणण्यासाठी वडिलांसोबत शेतात गेला होता. त्यावेळी आकाशात वीज चमकत होत्या. अहरम वडिलांपासून काही अंतरावर चारा तोडत असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या डोळ्यात देखतच वीज पडून मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यात सुमारे 4,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कांदा, भुईमूग, भाजीपाल्यासह लिंबू व फळबाग उद्ध्वस्त झाले आहेत. काही ठिकाणी गहू, ज्वारी, कांदा, तीळ हे पिके पूर्णतः मातीत गेले आहेत. सरकारने भरपाई जाहीर करावी अशी मागणी बळीराजा करत आहे.